विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। खासदार अशोक नेते यांच्या मागणीवरून गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघांना कोणत्याही परिस्थितीत जेरबंद करण्याचे केंद्र शासनाचे आदेश। केंद्राच्या NTCAच्या 2 टीम गडचिरोलीसाठी रवाना। प्रदीप मडावी, कोरोपना तालुका प्रतिनिधी, गडचिरोली, दिनांक 15/9/2021। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 महिन्यात वाघाने हल्ला करून 15 नागरिकांना ठार केले आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी भयभीत झाले असून त्यांना शेताकडे जाणेही कठीण झाले आहे। वन विभागातील अधिकाऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त न केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे। या गंभीर बाबीची दखल घेऊन परिस्थितीतील नरभक्षक वाघांना पकडणे अथवा ठार मारण्याची परवानगी देण्यात मागणी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्री माननीय श्री अश्विनी कुमार चौबे यांच्याकडे दिली। येथे भेट दरम्यान केली व याबाबत त्वरित आदेश काढण्याची मागणी रेटून धरली। या मागणीची दखल घेऊन केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री अश्विनी कुमार चौबे यांनी सदर वाघांचा जेरबंद करण्यासाठी केंद्राच्या 2 टीम पाठवल्या असून कोणत्याही परिस्थितीत नरभक्षक वाघांना तत्काळ जेरबंद करण्याचे निर्देश दिले। गडचिरोली जिल्ह्यालगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील तांडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अनेक वाघ गडचिरोली जिल्ह्यात घुसलेले असून या वाघांनी मानवावर हल्ला करण्याचे सुरू केले आहे। 3 महिन्यात वाघांनी 15 शेतकऱ्यांचा बळी घेतलेला असून अनेक जखमी झाले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। येथील शेतकऱ्यांचा एकमात्र व्यवसाय धनाची शेती असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी केलेली आहे। गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री अशोक नेते एवं राष्ट्रीय महामंत्री अनुसूचित जनजाती मोर्चा यांनी दिनांक 15 सप्टेंबर 2021 रोजी दिल्ली येथे अश्विनी कुमार चौबे मंत्री वन तथा जलवायू परिवर्तन यांची व श्री रामेश्वर प्रसाद गुप्ता